कोणत्याही धर्माबद्दल चुकीचं वक्तव्य करू नये असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांना दंगली घडवून आणायच्या आहेत असं आव्हाडांनी म्हटलं आहे। आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत असं दादा भुसे यांनी म्हटलंय। एखाद्याने कोणीतरी उठावं आणि दुसऱ्या धर्माच्या प्रेषितावरती असं काहीतरी वक्तव्य करावं, हेडीच वक्तव्य करावं, हे निषेधार्हच आहे। यांना अख्खा महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत। यांनी निवडणुकाही त्याच कारणासाठी पुढे ढकलल्या की आपल्याला यश मिळणार नाही आणि यशासाठी रक्त देणं, म्हणजे ह्यांनी कुठल्या देवीला नमस बोलले असेल मला माहीत नाही। लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचं त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु ते एक मर्यादित असलं पाहिजे। त्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जातील। आता मी त्यांचं समर्थन करतो किंवा विरोध करतो अशातला भाग नाही। त्यांनी दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंच्याही संदर्भात काही वक्तव्य केलेली आहेत। मी तर दोन्ही वक्तव्य ऐकले नाहीत, परंतु असं सांगण्यात आलं की भगवान विष्णूंवर पण त्यांनी काही वक्तव्य केली। मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने जबाबदारीने वागलं।